महत्त्वाची बातमी बघूया। जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत, ते वेगवेगळ्या कारणांसाठी भेटू शकतात, त्यात काही वावगं वाटत नाही असं सुनील तटकरे म्हणतायत। तर जयंत पाटलांच्या भेटीकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये, विकास कामांबाबत भेटी होत असतात असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत। तर जयंत पाटलांची मनस्थिती सांगता येणार नाही असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे। माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले, 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे। ते आता तर आजच्या घडीला तरी सांगता येणार नाही जयंत पाटलांची काय मनस्थिती आहे किंवा त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे। ते वरिष्ठ ते त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यानुसारच योग्य ती वाटचाल पुढे चालू राहील। परंतु मला आतापर्यंत त्यांच्या राजकीय काय चर्चा झाल्यात याबद्दलचं कोणतंही माहिती नाही। आता ह्या सगळ्या चर्चा चालत राहणार आहे, कोणतं खातं कुणाला जावं, कोणी काय घ्यावं। प्रथमतः यांचं काही मनोमिलन होतंय का याच्याकडे लक्ष द्या ना। जर ते झाल्यानंतरच जर त्याच्या गोष्टी आहेत, म्हणून आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।